नमस्कार. पुन्हा एकदा मी नितीन बोरसे आपलं स्वागत करतो आणि मला एक प्रश्न तुम्हाला सगळ्यांना आत्ता विचारायचा आहे. तुमच्यापैकी किती लोकांना गरीब बनायचं आहे? आय डोंट थिंक कुणीही या प्रश्नाचं उत्तर मला गरीब बनायचं आहे असं दिलं असेल. जगातल्या प्रत्येक माणसाला श्रीमंत बनायचं आहे. जगातल्या प्रत्येक माणसाला पैसे कमवायचे आहेत. जगातल्या प्रत्येक माणसाला आर्थिक दृष्टिकोनातून संपन्न व्हायचं आहे. एक्झॅक्टली श्रीमंत कसं व्हायचं, श्रीमंतीची व्याख्या काय, श्रीमंत बनण्याच्या दृष्टिकोनातून काय पद्धतशीरपणे प्रयत्न करायला पाहिजे, या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आत्ता आपल्याबरोबर आहेत ख्यातनाम कोच श्री विलास मुणगेकरजी. मुणगेकर सर, आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मला सांगा सर, की प्रत्येकाला श्रीमंत बनायचं आहे. अगदी रस्त्यावर असलेल्या प्लॅटफॉर्मवर झोपणाऱ्या एखाद्या माणसापासून तर जो जगातला सगळ्यात श्रीमंत आहे त्याला सुद्धा आणखी श्रीमंत बनायचं आहे. श्रीमंती म्हणजे नेमकं काय? अर्थात श्रीमंतीचा गर्भार्थ बघितला तर सर्वार्थाने ॲबंडंट मानसिकता, विपुलतेची मानसिकता, मग ती विचारांची असो, माणसांची असो, धनाची असो, आनंदमयतेची असो, मनशांतीची असो. तर श्रीमंतीचा खरा अर्थ की हा सर्वार्थाने श्रीमंत आहे, ज्याला इंग्लिशमधला परफेक्ट शब्द आहे वेल्थ. सो एका श्रीमंत माणसाला जेव्हा तो शिखरावर पोचला त्यावेळेला त्याचं सगळं त्यांनी गमावलेलं होतं. इव्हन शेवटी त्याचा आपल्या पत्नीबरोबर डिवोर्स झालेला. आणि मग ज्याच्याकडे सर्व श्रीमंती होती असा त्याचा भाऊ एक दिवस त्याला पत्र लिहितो, टू द रिचेस्ट मॅन इन द वर्ल्ड, आणि मग मधला मसाला टाकल्यानंतर शेवटी त्यांनी लिहिलेलं होतं फ्रॉम द वेल्थिएस्ट. सो नुसतं आर्थिक बाबतीत नव्हे तर सर्वार्थाने श्रीमंत होणं गरजेचं आहे. पण आज मला वाटतं आपण बोलणार आहोत ती धनाची श्रीमंती. क्या बात आहे. तुम्ही जे म्हणता ते अगदी बरोबर आहे की फक्त आर्थिकदृष्ट्या नाही तर माणसाने सर्वार्थाने श्रीमंत बनणं गरजेचं आहे. रिच बनण्यापेक्षा वेल्दी बनणं गरजेचं आहे. आणि मग ज्यावेळेस माणूस वेल्दी बनतो त्यावेळेस अनेक अंगाने तो श्रीमंत झालेला असतो. कदाचित तो पैशाने श्रीमंत झालेला असतो, तो माणसाने श्रीमंत झालेला असतो, आणिही इतर गोष्टींनी तो श्रीमंत झालेला असतो. पण मला सांगा सर, की आता इथे आपण आर्थिक श्रीमंतीविषयी बोलतोय. जर तुम्हाला आर्थिक दृष्टिकोनातून श्रीमंत बनायचं असेल, जर तुम्हाला पैशाने श्रीमंत बनायचं असेल तर तुम्हाला एक्झॅक्टली काय करायला पाहिजे? पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीमंतीची मानसिकता असावी लागते. थोडंसं आपल्यावर म्हणजे बऱ्याच जणांवर संस्कार असा झालेला असतो आपल्या घरातून की बेटा शिक, खूप मोठा हो, नाव कमव, पण पैशाच्या मागे लागू नको, पैसा हा वाईट असतो. आणि मग त्याच्यामुळे त्याच्याविषयीची नकळतपणे एक ॲलर्जी तयार झालेली असते. तो ही जोपर्यंत काढली जात नाही तोपर्यंत श्रीमंती माणसाकडे कधीच येणार नाही. आज जगातल्या 85% समस्या या श्रीमंतीच्या अभावामुळे झालेल्या आहे. समजा मी एक चांगला समाजसेवक असेल आणि माझ्या बाजूला एक श्रीमंत माणूस आहे आणि एखाद्या माणसाला आर्थिक गरज निर्माण झाली तर माझ्यापेक्षा सक्षमपणे तो मदत करू शकतो. सो श्रीमंती कशासाठी चांगली वापरली जाते ते महत्त्वाचं आहे. आणि म्हणून श्रीमंतीसाठी प्रत्येकाने झटलं पाहिजे. याच्यासाठीच मी हे म्हणतोय की जर श्रीमंत असेल तर माणसाला सहकार्य इतरांचं मिळतं. असं म्हटलं गेलं आहे, असतील शीत तर जमतील भूत. म्हणजे प्राणी मात्र आज 21व्या शतकात जर तुमच्याकडे चांगली श्रीमंती असेल तर बऱ्यापैकी प्रगती करू शकतो. एक्झॅक्टली. तुम्ही जे म्हणताय ते अगदी परफेक्ट आहे. जर पैसे हातात असतील, बऱ्यापैकी पैसे हातात असतील तर श्रीमंती असेल तर अनेक गोष्टी खूप सोप्या होतात, अनेक गोष्टी सहज होतात, अनेक गोष्टी आपण सहज साध्य करू शकतो. मला तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे की आपण बऱ्याचदा म्हणत असतो की पैशाला पैसा खेचतो, पैसा पैशाला जोडतो. हे कितपत खरं आहे? लॉ ऑफ अट्रॅक्शन याच्यात लागू होतो का? हां, सगळ्यात पहिला आपल्यावरती हा पैसा हा शब्द खूप बिंबलेला आहे. आणि साधारणतः 1965 सालापर्यंत पैसा या शब्दाला खूप महत्त्व होतं. त्याच्यानंतर त्याचं रूपांतर आज रुपयांमध्ये झालेलं आहे. सो मुखातून भरपूर रुपये आणि भरपूर पैसे जेव्हा म्हणतो त्यावेळेला लॉ ऑफ अट्रॅक्शनने माझ्याकडे चिल्लर मोठ्या प्रमाणावर येते. भरपूर रुपये जेव्हा बोलतो तेव्हा रुपये आकारबद्ध होतात. आणि 2000 सालामध्ये एक आपल्या भारतामध्ये लोकप्रिय कार्यक्रम आला आणि त्याच्यानंतर लोकांची
करोडोंची भाषा व्हायला लागली. त्याच्या अगोदर जाहिराती यायच्या काय 11 लाख, म्हणजे अगोदर लाखांमध्ये चर्चा व्हायची आणि त्यानंतर करोडोंमध्ये. तर असं म्हटलं गेलं आहे की तुमचं विचार नेहमीच मोठे असायला पाहिजे. सध्याचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत अमेरिकेचे, त्यांचा एक खूप फेमस विचार आहे की तुमच्या डोक्यात जर 50,000 विचार येत असतील तर त्यांना तुम्ही छोटे का ठेवायचे, मोठाच का नाही विचार करत. आणि त्याची अनुभूती त्यांनी आयुष्यात घेतली आणि त्याप्रमाणे त्याला यश मिळत गेलं. तर तसंच आहे. त्याच्यावरचं डेव्हिड श्वार्ट्झचं एक पुस्तक आहे की द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग. सो आर्थिक बाबतीत विचार करताना नेहमी पहिला मोठाच विचार करायचा, मोठ्याच प्रमाणात श्रीमंती मला येईल याची काळजी घ्यायची. असं सारखं सारखं म्हटलं जातं, आपले अंथरूण बघून आपण पाय पसरायचे. तर शेवटी तो एक बिलीफ आहे, समजूत आहे, आणि ती काढून टाकून मला जर मी मोठं ध्येय ठेवलं, लक्ष ठेवलं श्रीमंती संदर्भातलं, तर माझ्या बऱ्याचशा गोष्टी मी अचीव्ह करू शकतो. खरं आहे की विचार बदला नशीब बदलेल असं म्हटलं जातं. आणि जर का विचारच करायचा आहे ना, असं म्हटलं जातं दिवसभरामध्ये साधारणपणे 50,000 विचार, 60,000 विचार आपल्या मनामध्ये येतात. त्यातले कितीतरी विचार हे निगेटिव्ह असतात. पण जर का विचारच करायचा आहे तर मग आपण मोठेच विचार का नाही करायचे, भव्य दिव्य विचार का नाही करायचे, हेच सरांचं म्हणणं आहे. पण मला सांगा सर, आपण म्हणतोय की मोठे विचार करा, भव्य दिव्य विचार करा, पण जाणून बनून अशा प्रकारचे विचार मनात आणणं आपल्याला शक्य आहे का? त्यासाठी काही टेक्निक्स आहेत का? पहिली गोष्ट म्हणजे विल्यम जेम्सचं जे ॲज इफ प्रिन्सिपल आहे त्याप्रमाणे ते वावरणं गरजेचं आहे. की मी एकदम साध्या भोळ्या पेहरावामध्ये जर वावरत असेल तर आज वस्तुस्थिती आहे, म्हटलं जातं की जो दिखता है वही दिखता है. तर तुम्हाला स्वतःचं प्रेझेंटेशन चांगलं करणं गरजेचं आहे. आपल्या कुटुंबावरून लोक आपल्याला जज करतात की हे कुटुंब श्रीमंत कुटुंब आहे की गरीब कुटुंब आहे. अर्थात गरिबी ही वाईट गोष्ट नाही आहे, पण ती आपल्याला शिकवण्यासाठी काहीतरी येत असते. आणि म्हणून मी आयुष्यभर गरीब का राहायचं? जर माझ्या अडचणी मला दूर करायच्या असतील, इतरांच्या अडचणीमध्ये मला मदत करायची असेल, तर पहिली गोष्ट म्हणजे मला विचारसरणी ही श्रीमंत माणसांप्रमाणे असायला पाहिजे. इतर श्रीमंतांबद्दल तुम्हाला आदरच असणं गरजेचं आहे. आपण इतरांच्या चुका बघण्यासाठी इथे आलेलो नाही आहोत. दुसऱ्यापासून काय प्रेरणा मी घेऊ शकतो आणि त्याच्यासारखं मला कसं होता येईल हे बघायचं आहे मला. तर जगात 1% लोकांकडे जगातली 96% इतकी श्रीमंती आहे. एकतर मी म्हणू शकतो की निसर्गात हे चुकीचं चाललेलं आहे आणि म्हणून मी आपोआप त्या 99% लोकांमध्ये येणार आहे, किंवा मी लवकरात लवकर त्या 1%मध्ये कसा जाऊ याची काळजी प्रत्येकाने घ्यायची. एक्झॅक्टली. मुणगेकरजी, आपण जे म्हणता आहात ते परफेक्ट आहे की 1% लोकांकडे 96% संपत्ती आहे. म्हणजे 1% माणसांकडे, जगातल्या 1% माणसांकडे जगातली 96% संपत्ती आहे. मग अशा वेळेस आपण कोणाबरोबर राहायचं? जर आपण श्रीमंतांबरोबर राहिलो तर आपण सुद्धा श्रीमंत होऊ का? आपण श्रीमंतांबरोबर राहिलो तर श्रीमंतांसारखे आपणही विचार करायला लागू का? काय सांगताय सर? सुसंगती सदा घडो, सजन वाक्य कानी पडो असं म्हणतात. चांगल्या संगतीत राहणार तर तुम्ही चांगले बनणार आहात, यशस्वी लोकांमध्ये राहणार आहात तर यशस्वी बनणार आहात. हीच तर जादू आहे की जर तुम्ही श्रीमंत लोकांमध्ये वावरलात, त्यांच्याशी नेटवर्किंग केलं, तर आपोआप त्यांच्यासारखं वागणं बोलणं हा तुमच्या सवयीचा भाग बनणार आहे. आणि मग आपोआप कळत नकळतपणे तुमच्याकडे सुद्धा ती धनसंपदा कशी येत जाईल याचं आश्चर्य तुम्हालाच वाटेल. कारण शेवटी या मनावरच्या संस्कारांमुळेच आपल्या आयुष्यात गोष्टी घडत असतात. एक जो आहे, मराठीमध्ये काही अशा म्हणी आहेत की लुळ्या पांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टीकट्टी गरिबी बरी. मला सांगा सर की लुळ्या पांगळ्या श्रीमंतीचा विचार करण्यापेक्षा धट्टेकट्टे श्रीमंतीच बरी असा विचार आपण का नाही करत? निसर्गाची ही कला आहे. निसर्गात असं म्हटलंय की नथिंग इज ॲक्सिडेंटल. सो वॉरन बफे म्हणतो, माझ्याकडे आज एवढी श्रीमंती आहे, माझ्या मुलांना मी तेवढेच पैसे देईन ज्याच्यातून त्यांना काहीतरी करावंसं वाटेल. एवढे पैसे देणार नाही ज्याच्यातून त्यांना काहीच करावंसं वाटणार नाही.
सो गरिबी देताना माणसातील ताकद बाहेर काढण्याची निसर्ग काळजी घेत असतो. आज माझ्याकडे समजा 500 करोड असेच पडून आहेत, मी इथे ही मुलाखत द्यायला कशासाठी आलो असतो? मी बोलन कशाला, जाऊ दे ना, आज असा प्रादुर्भाव झालेला आहे, त्यापेक्षा घरी आराम केलेला बरा. पण एकदा माणूस खड्ड्यात पडल्यानंतर बाहेर आधी हाक देतो इतरांना, पण कोणीच आला नाही तर स्वतः बाहेर येण्यासाठी प्रयत्न करतो. तर ज्या वेळेला माणूस गरिबीत वावरत असतो, धट्टी कट्टी ती वाटते आपल्याला, त्यावेळेला त्याच्यातली इतर कौशल्य विकसित होण्यास मदत होते. सो आता आपण सर रॅपिड फायर राऊंडकडे वळतो आहोत. जगातले काही 5 श्रीमंत माणसं आपण घेऊया आणि या 5 श्रीमंत माणसांची वैशिष्ट्ये काय आहेत हे तुम्ही सांगायचं आहे. मी एकेकाचं नाव घेईल आणि तुम्ही त्याच्याविषयी माहिती द्यायची. सगळ्यात पहिले जॉन डी रॉकफेलर. सगळ्यात ऑल टाइम श्रीमंत म्हणून ज्याला ओळखलं जातं तो जॉन डी रॉकफेलर. हा जबरदस्त असा श्रवणकर्ता होता. ही वॉज द ग्रेटेस्ट लिसनर. आपण विसरता कामा नये की आपल्याला 2 कान मिळालेले आहे आणि एकच तोंड मिळालेलं आहे. जेफ्री बेजॉस. दुसरा जबरदस्त ताकदीचा श्रीमंत माणूस म्हणजे आताचा जेफ्री बेझॉस, जो अमेझॉनचा मालक आहे. गॅरेजमधून त्यांनी कारभार सुरू केलेला होता आणि त्यांनी विचार पण केला नाही की आपण इतके श्रीमंत हो आणि इतरांना मागे टाकू. तर त्याची आयडिया काय होती की गुगलवरचा त्यांनी एक रिसर्च बघितलेला की नेटवरती लोकांची गर्दी कशी वाढत जाणार आहे आणि ती 2000 पटीनं असणार आहे. ते घेऊन त्यांनी एक प्रोडक्ट मार्केटमध्ये काढला पुस्तकाच्या रूपाने आणि हळूहळू त्यांचा प्रोडक्टचं वेवलेंथ जी आहे ती वाढवत गेला. विंडोज आणि मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून जे घराघरामध्ये पोहोचले त्या बिल गेट्स विषयी तुम्हाला काय वाटतं? तिसरं जबरदस्त श्रीमंत व्यक्तिमत्व म्हणजे बिल गेट्स, ज्याला ओरिजिनल नाव त्याचं विलियम गेट्स आहे. पॉल ॲलन बरोबर त्यांनी जेव्हा 71 मध्ये एकत्र आले ती दोघं मायक्रोसॉफ्ट कंपनीसाठी, तेव्हा ती कंपनी बनली सुद्धा नव्हती. त्यावेळेला या दोघांनी मिळून जवळजवळ 4 वर्ष सूचना घेतल्या की प्रत्येक टेबलवर, ऑफिस टेबलवर आणि प्रत्येक घरामध्ये एक संगणक आणि त्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्टचा सॉफ्टवेअर म्हणजे स्वयंसूचनांची जादू त्यांनी ती वापरली. 4 चाकी गाड्यांचं स्वप्न ज्यांनी बघितलं, ज्यांना लोकांनी वेड्यात काढलं, त्या हेनरी फोर्ड विषयी तुमचं काय मत आहे? हा व्यक्तिमत्व म्हणजे कधीही हार न मानणारी ताकद. V8 मोटर जेव्हा त्यांनी निर्माण केली तेव्हा त्याचे तज्ज्ञ मंडळी सांगत होते की हे कधीच शक्य नाही होणार आहे, पण तरीसुद्धा आय वॉन्ट इट बाय हुक ऑर क्रूक. आणि त्याचं एक वाक्य फेमस आहे की तुम्ही जेव्हा म्हणता ही गोष्ट मी करू शकतो आणि तुम्ही जेव्हा म्हणता की ही गोष्ट मी करू शकत नाही, दोन्ही वेळा तुम्ही बरोबर असता. आणि सगळ्यात 5वा आणि भारतीय नाव मुकेश अंबानी, ज्यांनी आज रिलायन्सच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये स्वतःचं जाळं विस्तारलं आहे. त्या मुकेश अंबानींविषयी तुमचं काय मत आहे? माझ्यासमोर सध्या आदर्श असणारं गेले 13-14 वर्ष श्रीमंत असलेलं 5वं व्यक्तिमत्व म्हणजे मुकेश अंबानी. मागे एक दुर्मिळ मुलाखतीमध्ये त्यांना विचारला गेलेला प्रश्न होता, तेव्हा त्याने उत्तर दिलं की आपल्या देशामध्ये बरेच बिझनेसमन असं म्हणतात की इंडिया इज अ कंट्री वेअर देर आर मिलियन्स अँड मिलियन्स ऑफ प्रॉब्लेम्स, म्हणजे इथे धंदा केलाच नाही पाहिजे. पण मी वेगळ्या धाटणीतला आहे, माझ्यावर वडिलांचे संस्कार वेगळे झालेले आहेत आणि मी असा नेहमीच विचार करतो की इंडिया इज अ कंट्री वेअर देर आर बिलियन्स अँड बिलियन्स ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. निसर्गाने त्यांचं ते वाक्य ऐकलेलं आहे आणि आज तुम्ही बघाल की गेले 13-14 वर्ष आज ते श्रीमंतीच्या शिखरावर विराजित झालेले. अगदी बरोबर आहे. हे 5ही, या 5ही जणांची चरित्र देखील आपण वाचण्याची गरज आहे. कारण लक्षात ठेवा, आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट त्या दृष्टिकोनातून वाचायला लागतो त्यावेळेस आपल्या मनातही त्याच पद्धतीचे विचार यायला लागतात. सर, जाता जाता माझा तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे की प्रत्येकाने श्रीमंत होण्यासाठी काय करायला हवं? काय मार्गदर्शन कराल? मी सांगून तुम्ही कधीच श्रीमंत होणार नाही. तुमच्या आतला आवाज म्हणायला पाहिजे तुम्हाला की कुठल्या गरीब किंवा श्रीमंत म्हणून जन्माला येणं हे माझ्या हाती नव्हतं, पण एक श्रीमंत माणूस जो खऱ्या अर्थी समाजसेवक होता, समाजाचं भलं करणारा होता, असं नेतृत्व बनून जायला मला आवडेल. तर हे होते विलास मुणगेकरजी. श्रीमंत होण्यासाठी काय करायला पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आज ते आपल्याबरोबर होते. अशाच पद्धतीने इतरही अनेक व्हिडिओज श्री विलास मुणगेकर यांचे आहेत. यूट्यूबवर ते अवेलेबल आहेत. आपण ते निश्चितपणे बघा. पुन्हा एकदा मुणगेकर सर आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. सत्यनारायण असो की वास्तुशांती, लक्ष्मीपूजन असो की ग्रहशांती, सर्व प्रकारच्या पूजांचं साहित्य आता अगदी घरपोच.
राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, मनाला शांती देणाऱ्या आणि उल्हासित करणाऱ्या मल्हार, शाकुंतल, गावठी गुलाब, शिवचंदन, नाथ अशा अगरबत्त्यांचा सुगंधित दरवळ. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, घंटाळी चौक, ठाणे पश्चिम. होम डिलिव्हरीसाठी कॉल करा 7718928626 आणि 9137689004. ऑनलाईन खरेदीसाठी www.rambhorose.com. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, घंटाळी चौक, ठाणे. कपडे धुणं, वाळवणं, इस्त्री करणं आणि अगदी इस्त्रीवाल्यासारखी घडी करणं अवघड आहे ना? आता चिंता सोडा, आम्ही आहोत ना. श्री एंटरप्राइजेस, कळवा परिसरातील जागतिक दर्जाची लॉन्ड्री, ड्राय क्लिनिंग, रोल प्रेस, स्टीम अँड इलेक्ट्रिकल प्रेस अशा अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त एकमेव लॉन्ड्री श्री एंटरप्राइजेस. फ्री पिकअप अँड डिलिव्हरी. आजच संपर्क साधा. श्री एंटरप्राइजेस 9833776460. 70% सेल. काय 70% ऑफ? 70%? छे, काहीतरीच काय. शी, पॉसिबलच नाही. 70% ऑफ शक्यच नाही. शक्य आहे. ग्राहकांच्या हितासाठी पॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल. अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ. कंडिशन्स अप्लाय. अप टू 70% धमाका 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 सेल. बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया, पैसा भेजा, हो गया चुटकी का खेल. Simple, easy, fast है ये Transapp, just like a finger snap. Transapp app, Transapp app. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोनाबाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे, काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा. वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात. कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा.
आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 02026127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 2397 8046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 2530 1740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800 22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा.